राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पुढील 2 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आलाय। विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता, मात्र गेले 2 दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे। दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। कोकणात पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागाने म्हटलंय। मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाच्या रूपाने मोठं संकट देखील समोर आहे। या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।